नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे 3 अंडी आणि बटाट्याच्या चकल्या. यापासून कमाल काय बनते पहा. नवीन रेसिपी आहे, कधीच पाहिली नसेल, नक्कीच बनवून अशा पद्धतीने मी बनवणार आहे पहा तुम्ही. तर ही 3 अंडी घेतलेली आहे मी आणि 1 बटाट्याच्या चकल्या पाडून घेतलेल्या आहेत. तर पहा आता कशा पाडून घेतलेल्या आहे, काय केलेले आहे ते संपूर्ण पहा. इथे 3 अंडी घेतलेली आहे बाजूला आणि आता एक मोठा बटाटा घ्यायचा, लांबडा साईजचा असा जरासा. तर तुम्हाला दाखवते केवढा घ्यायचा, काय घ्यायचा ते. हे बघा, हे लांबडा साईजचा मी धुवून घेतलेला होता. लांबडा साईजचा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याचे काळं विळं काय असतं तर काढून टाकायचं. आता हा असा किसायचा, लांब 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 किसून घ्यायचा असा. पहा तुम्ही कसा किसते तो. तुम्ही कधीच पाहिली नसणारी ही रेसिपी एवढी आपल्यातून लागते ना, खूप छान लागते. हे बघा, अशा लांबड्या लांबड्या कापायच्या पहा. आता मी हा सर्व बटाटा किसून पाण्यात टाकून ठेवणार आहे. पातळ अशा खापा करून त्याच्या कात्र्या म्हणतात ना, बटाट्याच्या कात्र्या आणि अंड्यापासून ही रेसिपी बनणार आहे. फार जबरदस्त. काळं मिरं पण त्याच्यात आहे. तर पहा तुम्ही काय बनणार आहे. मात्र नक्कीच तुम्ही व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला संपूर्ण. तर मी ह्या सर्व करून घेते आधी, नंतर तुम्हाला दाखवते का कशा बनवायचे आणि काय पुढे करायचे ते. अगदी सोपी रेसिपी आहे, पण कधीच पाहिली नसणार तुम्ही मात्र मैत्रिणींनो. तर हे माझे झालेले आहेत सर्व. एक पुरेसा आहे आपल्याला बटाटा, भरपूर सारे होतील त्याचे. तर नक्कीच तुम्ही पहा. हे बघा, असे लांबडे लांबडे पातळ, म्हणजे आपल्याला शिजायला पण मदत होणार त्याची, म्हणून पातळ घ्यायच्या. तर आता मी कापून घेतलेले आहे आणि धुवून घेतले त्यांना. इथंच होती बघा, स्वच्छ धुवून काढल्यात, त्याचे स्टार काढून टाकलेला आहे आणि इथं ठेवलेले आहेत. आता ह्याचं काय बनते पहा आता तुम्ही. मस्त चटकदार बनणार आहे पदार्थ. तर ही 3 अंडी घेतलेली आहेत. तर ही अंडी काय करणार आहे, पुढे गेल्यावर पहा आता काय होते अंड्यांचं. काळं मिरं पण घेणार आहे मी. काळं मिरं पण आपल्याला लागतंय, तर काळं मिरं पण घेणार आहे त्याच्यात. तर इथे मी काळे मिरं पण घेतलेलं आहे आणि ही 3 अंडी पहा आणि ह्या चकत्या बटाट्याच्या. तर ह्याला काय करणार आहे आता, हे बाजूला करणार आहे आणि त्याच्या मी अंडी आपल्याला फोडून घ्यायचे ना पुढे. हे पहा, आता मी एक भांडं घेते. माझं भांडं तेलाचं होतं हे, तर त्याच्यात थोडं तेल पण आहे खाली. तर तेलाच्या भांड्यातच आता म्हटलं परत नको दुसरं घ्यायला, म्हणून तेलाच्या भांड्यातच मी अंडी फोडणार आहे. पहा आता हे पातेलं आहे आणि ह्याच्यात अंडी फोडून घेणार आहे. आता हे 2च करते मी, नंतर परत करणार उरल्याचं. तर आता पहिल्याचं 2 अंड्याचंच करून घेते. इथे मीठ टाकायचं चवीनुसार. या 2 अंड्यांना किती मीठ लागेल त्याचा अंदाज घ्यायचा आणि ते घ्यायचं. इथे काळे मिरे घेतलेले आहे, ते पण टाकलेले आहे. आणि आपल्याला टाकायची आता हळद. इथे हळद टाकलेली आहे आणि हे छान फेटून घ्यायचं आपल्याला. मस्त असं फेटून घेतलं. हे पहा, ते काळं मिरं सगळीकडे लागलं पाहिजे, एकाच जागी नाही राहिलं पाहिजे, म्हणून हे बघा असं झालेलं आहे. तर किती होते आपले एवढ्यात पाहायचं, नाही तर मग दुसरे पण मी फोडणार. आधी ह्याचं बघू किती होते. हे याच्यात टाकायचं, अशा पद्धतीने डुबवायचं. आता पुढे मी केलेली वरती ठेवलेली आहे कढई आणि कढईमध्ये टाकले आहे तेल. तेल चांगलं तापून द्यायचं आपल्याला व्यवस्थिशीर. नंतर पुढची प्रोसेस करायची आपल्याला. आत्ताच तेल ठेवलेलं आहे मी, त्याच्यामुळे तापलं पाहिजे तेल चांगलं आपलं. तर आता तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. हे आपलं पीठ पण छान, पीठ म्हणतात ना ते, अंड्याचा घोळ पण मस्त बनवलेला आहे, तो ठेवलेला आहे. आणि आता तेल तापलेलं आहे. मी जरासं टाकून पाहिलं होतं. तर हे बुडवायचं अंड्याच्या ह्याच्यात आणि इकडे सोडायचं. अंड्याच्या ह्याच्यात बुडवायचं, इकडे तळ्यात याच्यात सोडायचं. हे बघा, सगळीकडून मागून पुढून व्यवस्थित डुबवून घ्यायचं त्याच्यामध्ये. आणि जेवढं पुरेन तेवढं करून दाखवते तुम्हाला आता.
अंड्याचं. आणि ही पकोडे बनवतोय आपण, बटाटा अंडा पकोडा. एवढं जबरदस्त लागतात हे पकोडे, म्हणजे लगेच खायचं गरमागरम. गरमागरम खाल्लं ना तर त्याला म्हणजे लूज पडत नाही. तरी अर्धा एक तास राहतो तसा, पण अर्धा एक तासानंतर लूज पडतात ते. म्हणून म्हणून मी 2च फोडली. नंतर आता घरात जास्त कोणी नाही आहे म्हणून मी 2च फोडली. नंतर मुलं आली का मग परत करणार. तर हे बघा असं मस्त फुलतं आहे ते आणि छान होते पण, आणि टेस्ट फार लागते मात्र. असं पटकनी कोणी आलं पाहुणं आणि पटकनी आपल्याला काहीच नाही काय करायचं नाश्त्याला म्हटलं तरी हा देऊ शकतात. सकाळच्या नाश्त्याला म्हटलं तरी पटकनी आपल्याला घेतली अंडी फोडली, बटाट्याच्या चकल्या केल्या का दिला नाश्ता तयार करून. सकाळी केला 4 वाजायचे म्हणा, मुलांना टिफिनना दिले तर लूज पडते ते, तर टिफिनना नाही द्यायचं. घरात पटकनी असं गरम गरम खायला म्हटलं ना तर ते खूप छान लागतं, मस्त एकदम. हे बघा टम फुगले, किती छान फुगलेले आहे ना. एवढी टेस्ट येते त्याला ना जबरदस्त, खूप टेस्ट मस्त. हे बघा आणि लगेच होतं आहे, टाईम लागत नाही त्याला, काहीच नाही, फटाफट होते ते. जेवढं त्याला कोटिन बसन का की ते पातळ आहे ना, ते कोटिन लगेच निघून येतं खाली, सगळं निघून येतं. म्हणून तरी बऱ्यापैकी बसलेलं आहे आपलं कोटिन त्याच्यात. मी लगेच सोडत होते त्याला, डुबावलं का पटकन त्याच्यात टाकून द्यायची, नाही तर वरती उचलून धरलं तर लगेच ते नितळून खाली जातं. हे बघा किती फुललंय छान. तर मी आता अशीच बनवून घेते सर्व, आणि कुरकुरीत लागतात, खूप छान लागतात गरमागरम. थोड्या वेळ राहिल्या ना, म्हणजे अर्धा एक तास नंतर पाहिलं ना आपण तर लूज पडतात लगेच ती. जे त्याचं तुम्हाला माहितीच आहे अंडं कसं लूज पडतं लगेच. तर अंड्याचं असल्यामुळं लगेच कुरकुरीत राहत नाही जास्त वेळ. आता सोडते पटापट. हे बघा बाद झालं. आता अजून एक टाकते, थोडंसं सावरून. आणि ह्याला वेळ लागत नाही मैत्रिणीनं, होतात लगेच पटापट. तर एवढं राहिले अजून पीठ, त्याचं घोळ अंड्याचा. अजून होतीन 2-3 घाणे तरी होतीनच अजून. जेवढं होईन तेवढं दाखवते तुम्हाला. नंतर मग मी राहिलेलं बटाट्याच्या स्लाईज राहिल्या ना, चकल्या म्हणा किंवा राहिल्या ना वेफरची, तर ती तशीच ठेवायची पाण्यात घालून. बाहेर नाही ठेवायची, पाण्यातच टाकून ठेवायची. निघतात पटापट निघतात. हे पहा, आता आणखीन एक दाखवते तुम्हाला. म्हणजे संपले आता, बहुतेक थोडंच राहिले. तर मी आता थोडंसं जेवढं होईल तेवढं दाखवते. काहींना आता लागत नाही का की संपलेलं आहे ते, काही असेच राहते कोरडं, तरी चालते, काय नाही होत. तर आपलं आता तुम्हाला दाखवते झालेले ते. हे पहा मस्त झालेले आहेत. त्याला काही मोकळ्याच राहील बघा, काही जागी लागलं नाही आहे ते पीठ, त्याचं कोटिंग लागलं नाही अंड्याचा. तर किती छान दिसते, रंगही सुंदर दिसते. मैत्रिणीने एकदा करून पहा, खूप अफलातून लागते, खूप छान लागते, नवीन आहे आणि काहीतरी वेगळं दाखवलेलं आहे. नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण, तर कळेल तुम्हाला. बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन.